पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आता कदर्थवित व्याधी बळीकरणाच्या आधी आप परू न शोधी सद्वैद्यो जैसा। आपली चालू असलेल्या ह्याच्यामधली 141वी ओवी, याच्यामध्ये अपैशून्य हे लक्षण सांगत आहे। अपैशून्य म्हणजे काय? तर कोणाची निंदा, कोणाबद्दलचं मनामध्ये द्वेषभाव किंवा आणखीन उणं काढणं असलं काही नाही। अंतःकरणातून सरळतेनं त्याच्याकडं पाहणं, मग तो व्यक्ती त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे गुण, कोणत्या प्रकारचे दोष याचा काहीही विचार न करता एक आत्मस्वरूप आहे असं म्हणून त्याकडं पाहणं हा या लक्षणाचा अर्थ आहे। आणि त्या लक्षणाबद्दल आता आपण पाहत आहोत। उदाहरण देण्याकरता या चालू ओवीमध्ये असं सांगितलं की एखादा आजारी मनुष्य आहे आणि बळावलेला आजार आहे, त्याला इतकं आहे की त्याला काय होतं, तो आजार सहन होत नाही। सतत त्याच्या ठिकाणी काय कणणं, कुंथणं किंवा विव्हळणं चालूच आहे। पण एखादा जो सद्वैद्य आहे, अतिशय हुशार वैद्य आहे, त्याने काय केलं तर त्याच्या आजाराचं निदान केलं आणि त्याचा आजार समूळ काढून टाकण्याकरता त्याच्यावर जे काही उपाय करायचे ते लक्षपूर्वक केले, इतके की ज्या वेळेस त्याच्या ठिकाणी त्या आजारातलं संपूर्ण जाऊन तो आता ठणठणीत बरी झाला। असं काय आहे, सगळ्याच आजारी माणसाबद्दल करणारे जे असतात ते सद्वैद्य। हा माणूस आपला आहे का हा परका आहे, हा जवळचा आहे का लांबचा आहे असलं पाहत नाहीत। त्याचा आजार काढून टाकण्याकरता अंतःकरणातनं सतत कणव करून त्याच्या रोगमुक्त त्याला करणं हे पाहतात। का चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे, जो तियेच्या ग्लानी होय काला भुला। आता दुसरं उदाहरण आहे की चिखलाचे काय असतं, मोठी पेव वगैरे, त्याला डेरा वगैरे असं म्हणतात की वरून चिखल नाही असं वाटतं आणि आत मात्र त्याच्या खाली पातळ चिखल खूप असतो। आणि गाई गुरांना हे कळत नाही, नेमके त्याच्यावरून चालले की ते त्याच्यात अडकतात आणि जितके हालचाल करेल तितके ते आतच जातात। अशी एखादी गाय चिखलात रुतली आणि तिला हालचाल करायला गेलं तर आणखीन रुतती आहे असं जर पाहिलं तर ही दूध देणारी गाय आहे का बिगर दुधाची गाय आहे हे पाहत नाहीत। जो कोणी दयावान आहे त्या गाईला काढण्यासाठी तो कासावीस होतो आणि काही करून त्या गाईला काढायचंच असा चंग बांधून तो काढतो। नाना बुडतया ते सकरणू न पुसे अंतजू का ब्राह्मणू, काढोनी राखे प्राणू हेची जाणे। आता दुसरं आहे की पाण्यामध्ये एखादा बुडायला लागलाय, कासावीस व्हायला लागलाय, अगदी काय त्याची जी काही स्थिती ती कठीण व्हायला लागली, असं ज्यावेळेस होतं जेव्हा ज्याच्या अंतःकरणात करून आहे तो काय करतो, त्याला कसं काढायचं ह्याचा विचार करून पाण्यातनं बाहेर काढतो। अशा वेळेस तो कोण आहे, शूद्र आहे, अंत्यज आहे का ब्राह्मण आहे ह्याच्याकडं न पाहता त्याला पहिलं पाण्यातनं बाहेर काढून त्याच्या ठिकाणी काय आहे की आता तो या सगळ्यातनं काय झालं आहे, त्याचा श्वास घ्यायला लागला आहे, ठीक झालं आहे असं। म्हणजे नुसतं बाहेर काढलं तरीसुद्धा श्वास लगेच घेता येतो असं नाही, तर पोटात गेलेलं पाणी बाहेर काढावं लागतं। त्याच्याकरता त्याला उलटं करून त्याची पाठीवर त्याच्या कमरेच्या तिथं दाबून त्याच्या गुळण्या एकदा बाहेर पडल्या
की मग तो व्यवस्थित होतो. असं सगळं करणारा जो की महावनी पापिये उघडी केली विपाये ते नेसल्या वीण न पाहे शिष्टू जायचा. आता दुसरा प्रकार असा आहे की एखादी स्त्री आहे आणि चालली होती रानातून, थोडंसं काय इकडं तिकडं कुठं कोणी नव्हतं, झाडं झुडे, आणि कुणीतरी एखादा काय पापी आणि तिला काय तिचे नुसती ओढाओढ करता करता तिच्या अंगावरचे सगळेच कपडे निघून गेले. त्यांनी ते जाणून बुजून कुठंतरी झाडावर फेकून दिले. आता ती उघडी नागडी झाली. मग तेवढ्यात ती आरडाओरडा करायला लागल्यावर जे काय आहे तो गेला पळून. म्हणजे तिथं जो कोणी आला होता तिचा आवाज ऐकून, त्यांनी पाहिलं हिच्या अंगावर वस्त्रच नाही. मग तो काय करणार, आपल्या अंगावरचं उपरणं का होईना तिला देणार. पहिलं तो अंग झाक आणि मग तिला कुठं न्यायचं आहे कुठं सोडायचं आहे तो पाहतो. तैसे अज्ञान प्रमदादिकी का प्राक्तनीही सदोखी निंदत्वाचा सर्व विखी खिळिले जे. आता अशी एखादी व्यक्ती दिली की अज्ञान खूप आहे त्याच्याजवळ आणि त्या अज्ञानामुळं चुका खूप होत्यात. सगळं जर काय असेल तर चुकीचंच होतं आहे त्याच्याकडून. दुसरं आणखीन काय त्याच्यात भर म्हणून त्याचं नशीबही असंच आहे की जे जे काय असेल ते त्याच्या हातून दोष होत असल्यामुळं त्याच्याजवळ त्या नशिबानं फारच त्याची काय आहे अवहेलना केली. दारिद्र्य, अजून दीनता आहे, आणखीन काही गोष्टी. आणि परत काय आहे की त्याची सगळीजणं निंदा करतात. हे सगळं बघून खोटा असा आहे तसा आहे काय आहे, सतत सतत तो निंदेचाच लोकांकडून पात्र असतो, निंदाच करत असतात. तया अंगिक आपुले देवोनिया भले विसरवे जती सले सलती तिये. आता हा जो कोणी आहे तो पाहतो, मग त्याला काय काय करता येईल म्हणजे त्याच्या ठिकाणचं हे सगळं निघून जाईल. त्याचं काय नशीब तर बदलता येत नाही, पण त्याचं अज्ञान कमी करता येतं. त्याला समजून सांगता येईल काय करावं कसं करावं. अज्ञान कमी झाल्यानं चुका कमी करल. आणि मग जरी नशिबानं त्याला त्याचं दारिद्र्यच भोगावं लागलं, दैन्यच भोगावं लागलं, तरी पण अगोदरचं अज्ञान निघून गेलं, चुका करण्याचा भाग निघून गेल्यामुळं आता लोक त्याची निंदा करेनात. मग हा जो काही आहे हे सगळं तयार करून पूर्वीचं जे आहे किती त्याचं जीवन किती वाईट होतं हे सगळं त्याला विसरायला लावून, त्याचं सल कमी करून त्याला काय आहे समाजात व्यवस्थित राहील असं सगळी जबाबदारी घेणारे त्या व्यक्तीकडं पाहून त्याचे हे सगळे दोष आहेत ते बाजूला करता येईल हे पाहणारे. आगा पुढीलाचा दोषू करोनिया आपुले दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी. आता दुसरी गोष्ट काय आहे की काही असेच आहेत की काय नेहमी काहीतरी आहेच. काहीला कसं असतं नीट बोलता येत नाही, तो शिव्यागाळी करत बोलतो. दुसरी गोष्ट उग्र बोलतो, उर्मट बोलतो, काहीही करतो. दुसरा कोण कसा आहे की कोणाचंही काही जरी असलं तर त्याचा त्रास त्याला कसा होईल ह्याचा पाहतो. मग काही कसं करून त्याला असा त्रास द्यायचा की त्याचा त्रास त्याला ह्यानी पाहायचं त्याला कसा आता त्रास होतो आहे आणि मग ह्याला आनंद होतो. जसं एखादं झोपलेलं कुत्रं पाहून लहान मुलं त्याच्यावर दगड मारतात आणि त्यांनी कोय कोय करत गेलं म्हणजे मग ह्यांना बरं वाटतं, हे आनंदात होतात. असा दोष ज्याच्याकडे त्याला समजून सांगून तो त्याचा दोष काढून टाकायचा. आणि मग त्याला आता काय आहे की ह्या दोषानं सगळेजण त्याला दोषी म्हणत होते, तो त्याचा दोष गेल्यामुळं लोक त्याला आता काय आहे चांगला सज्जन असं म्हणू लागले. जैसा पूजुनी देवा पाहिजे पेरोनी शेता जाईजे तोषोनी प्रसाद घे अतिथीचा. आता काही गोष्टी कशा आहेत पहा की जसं आपलं घर आहे
आणि आपल्या घरात देव आहेत. आपण काय करतो, रोज आपलं देवाचं पूजा करतोच, कोणीतरी घरातलं एकजण पूजा करतं. मग काय करायचं, देव्हाऱ्यातले देव घ्यायचे, ताम्हणात घ्यायचे, पाणी घालायचं, द्यायचे ठेवून. आता रोज एवढंच करत असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी काय होतं की जे काही धूळ आहे, बाकीचं काय आहे, त्यांनी सगळं मलिन होतं. कुंकू अजून दुसरं काही टाकल्यामुळं त्यावर लेप तयार होतात. हा कोणता कशाचा देव आहे हे सुद्धा लवकर ओळखायला येत नाही. पण त्याला जर स्वच्छ घासलं, स्वच्छ धुतलं, जे काही त्याच्यावरचे डाग मळ निघून जाईल असं काही लावलं आणि मग स्वच्छ केलं तर देव्हाऱ्यात पाहायला कितीतरी आनंद होतो. म्हणून देव स्वच्छ करून देव्हारा पाहायचा. मग मात्र त्या देवाकडं पाहत राहावं वाटतं. देव उजळलेले असतात, चांगलं वाटतं. फुलं वाहिली म्हणजे आणखीन त्याच्या ठिकाणी काय आहे, त्या देवाचं देव्हारा आकर्षक होतो, आपलं मन प्रसन्न होतं. दुसरी गोष्ट, आपण नुसतं शेताला जायचं तर ते गोष्ट वेगळी, पण पेरणी केली, चांगलं पीक आहे, मग मात्र शेताकडं सारखं सारखं जावं वाटतं. मग पिकाकडं पाहावं वाटतं, पिकातनं फिरावं वाटतं. म्हणजे पेरणी करून ते पीक चांगलं जोमात आलं म्हणजे मग सारखं सारखं त्याच्याकडं जायचं. तसं पेरणी करावी, मग शेताकडं जावं. आणि त्याच्यानंतर सांगितलं की जो आपल्या दारात अतिथी आलेला आहे त्याचं काय, त्याला जेवायला पाहिजे असलं तर जेवायला, त्याला दुसरी काय गरज आहे ते दिलं आणि मग त्याच्या ठिकाणी समाधान निर्माण झालं, संतोष निर्माण झाला आणि मग त्यांनी जर आशीर्वाद दिला तर तो आपण घ्यावा. म्हणजे जे आलेला आहे त्याचे सगळ्या गोष्टी देऊन त्याचा आशीर्वाद घ्यावा. मग काय आहे की ते सुद्धा सगळे असं सगळं करणारे, असा सगळ्या ज्याच्या ठिकाणी काय आहे की एक एक गोष्ट व्यवस्थित करूनच मग त्याच्याकडं पाहायचं. तैसे आपुलेनी गुणे पुढिलाचे उणे फेडोनिया पहाणे तयाकडे. आणि मग काय करायचं की जे जे काही असतं, काही गोष्टी असतात की ते माणसाजवळ त्याचं उणं असतं, म्हणजे तो कमीपणाच असतो. कोणी काही आता एखाद्याला काय असेल की काही त्याचं जे काही नाक वाहतंय सारखं किंवा तोंडातनं लाळ वाहती, मग त्याला स्वच्छ केलं तर ठीक आहे. नाहीतर तो काय करेल, माणसात बसायला माणसंच त्याजवळ कोणी बसायचे नाहीत. एखाद्याला काय सतत खोकलाच सारखं येत असेल तरी त्याचं काय, मग हे जे काही त्याच्याजवळचे आहेत यांच्याजवळ जे काही असेल त्यांनी त्याची जी काही सुधारणा करता येईल, कोणत्या प्रकारचा दोष आहे त्याच्याकडं ते पाहून आपल्या जवळ जर काही त्याचं दुरुस्त करता येत असेल तर ते करून त्याचं ते उणं कमी केलं म्हणजे मग तो कसा झाला, आता ते जे काही त्याच्याकडं दोष होता त्यातनं निघून गेला. हे त्याच्याकडं आता दोषमुक्त झाल्यावर त्याकडं पाहावं. वाचोनी न विंदिजे वर्मी नातुड विजे अकर्मी न बोल विजे नामी सदोषितीही. आता दुसरा एक प्रकार काय दाखवला की काय असतं, पुष्कळ मनुष्याला अशा तऱ्हेची एक सवय असते की लोकांच्या वर्मावर बोलायचं, जाणून बुजून त्याचे जे काही दोष आहेत त्यावर बोलायचं, त्याची समाजात कुठं असेल त्या स्थानावर बोलायचं. दुसरी गोष्ट काय, तो काही काम करू द्या, तुझं काम चांगलं झालंच नाही म्हणायचं, तू काम नीट केलंच नाही असं त्याला नावं ठेवायची. किंवा त्याचं नाव जरी चांगलं असलं तर त्या नावाला अपशब्द लावायचा, कुठल्या तरी वेगळ्याच नावाची त्याची जोड घालायची आणि जेणेकरून त्याचं नाव उच्चारताना त्यालाच लाज वाटावी. दुसऱ्यानं जर त्या नावाने त्याला हाक मारली तर त्याला लाज वाटावी. असं जे काय असतं ते सगळं बाजूला करून त्याच्या ठिकाणी काय आहे ते जे काही होतं ते दूर करून त्याचे दोषही मुक्त करून त्याला आपलं काय आहे की जसं आता त्यालाच सगळं करताना आनंद होतो. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की जो दुसऱ्याच्या वर्मावर बोलत होता ते त्याचं बोलणं त्याच्याप्रमाणे समजून सांगून त्याला कमी करायला लावलं. त्याची जी काही कर्मातल्या चुका होत होत्या त्या दुरुस्त करायला लावल्या
आणि त्याच्या नावापुढं जे काहीतरी विपरीत वापर केला ते बाजूला केलं तर त्या व्यक्तीला आनंदच होतो आणि तो आनंद व्हावा असं करणारे. वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होय तेच की जे परी घाये नेदावे वर्मी. आता काय असतं काही वेळेला मनुष्याकडून काही चूक होती आणि मोठी चूक झाली की मग तो काय करतो, समाजात सगळ्या दृष्टीने त्याला काय करतात, दोष देतात. म्हणजे तो काय झाला आता की झालं त्याला खालचं कनिष्ठत्व आलं, तो अतिशय काय खालच्या ह्याच्यावर टाकला, त्याला कोणीच त्याला काय कशातही त्याचं जे काय आहे तेच काढायला लागलं. तेव्हा त्याच्या ठिकाणचा तो जो काही झालेला दोष आहे त्याच्यातनं त्याला उभा करायचं, त्यांनी केलेल्या गोष्टी सोडून द्यायला लावून आज त्याच्या ठिकाणी काय आहे की उजळ माथ्यानं कसा वागेल असं करावं. आणि मग पुन्हा जे काही त्याचं पूर्वीचं होतं त्या वर्मावर पुन्हा कधी बोलायचं नाही किंवा तेच वर्म त्याचं निवडून काढायचं असं नाही. हे एखादा कसा आहे इकडं तिकडं काहीतरी करत होता, कोणाच्या चोऱ्या करायचा, कोणाला आणखीन काय करायचा आणि मग त्याला त्याचा पश्चाताप झाला. त्याने आता काय केलं की सगळं सोडून दिलं आणि मग आपला तो देवधर्म करायला लागला, भजनाला येऊ लागला, ग्रंथ ऐकायला येऊ लागला. तेव्हा तू पूर्वी काय केलं असं त्याचं वर्म कधी काढायचं नाही. आता तो सुधारला आहे ना, आत्ता येतो आहे हे महत्त्वाचं आहे, त्याच्या जुन्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचोनी दिठी दोष न घेपे. आता ही सवय बहुताकडं असते की जे काही असेल आपल्या घरात असलेली शाळकरी मुलं, आपल्या घरातली सून, झालं तर अजून कोणी असलेला मदतगार एखादा, त्याला दुसऱ्याचं उदाहरण द्यायचं. बघ आता मुलाला सांगायचं ते आमका मुलगा किती अभ्यास करतो, किती मार्क मिळवले, तुला काहीच नाही येत, तू काहीच नाही करत. झालं दुसरा जो कोणी असेल त्याला सांगायचं की जे काही असेल ते त्याची कितीतरी चांगले, तुला त्यातलं काहीच येत नाही. सुनेला म्हणायचं आमकेची सून बघ कशी, तुला काय, तू उगेचच अशी, तुला काहीच येत नाही. हे सगळे जे काय आहेत या गोष्टीतलं काय करायचं की कोणाची त्याच्यापुढं काय आहे बरोबरी करणं किंवा त्याच्यासाठी पाहणं असं नाही. काय ज्याचं काय असेल ते कमी त्याची सुधारणा करून घेतलं तर मग त्याच्या ठिकाणचे ते दोष निघतील आणि दोषविरहित त्याच्याकडे दृष्टी टाकायची. एखादी चूक त्याच्याकडून होत असली तर ती आता आपण काय करायचं, दृष्टी आड करायची आणि मग त्याच्याजवळ चांगले गुण कोणते तेच आपण घ्यायचं. म्हणजे जसं आता भागवतात आपण पाहिलं, एकनाथी भागवतामध्ये आहे की जे जे काही दत्तानं गुरु केले ते का केले, त्यातला कोणचा चांगला गुण आहे ते बघितलं. हे किती उपयोगाचं. आता जसं केरसुनीला गुरु केलं पण ते घर झाडून स्वच्छ करते ना, आता ती दारातच ठेवली जाते, ह्याच्याकडे काय करायचं, पण घर स्वच्छ करते हे काय आहे तिचं गुरुपदच आहे. म्हणजेच काय एक कुमारिकेला गुरु केलं कशा करता, तर कोणीतरी पाहुणे आले, मग आता आई रानात गेलेली, पाहुणा तर काय आहे त्याचा आदर सत्कार करण्यासारखा आहे. मग काय करायचं, आता तिथून तिने साळी कांडायला घेतल्या मग भात करायसाठी, पण आत्ता साळी कांडतेत का काय असं त्या पाहुण्याला वाटू नये म्हणून हातातल्या बांगड्याला काय केलं, बांधलं आवाज येऊ नये म्हणून, आणि मग ती सडायला सुरुवात केली. मग ते साळी सडल्या पण तिने बांगड्याचा आवाज येऊ नये हे केलं. म्हणजे ती किती त्याच्यासाठी तत्पर आहे हाही त्यातला गुण घेतला. अशा तऱ्हेनं जे कोणी असतील त्यातलं जे काय असेल ते गुण घ्यावा, त्याला कोणाचे तरी बरोबरी दाखवण्यात, त्याच्यासाठी हे का ते चांगलं आहे असं नाही तर त्याच्यातलं दोष काढून टाकून त्याला गुणवान करावं. अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण, मोक्षमार्गीचे सुखासन मुमुक्षु हे, याला म्हणायचं अपैशून्य. आपण अपैशून्य म्हणजे काय ते पाहिलं की कोणाचीही निंदा करणं,
कोणाचं उनं दुनं काढणं हे तिथं नाही. त्या संबंधीच्याच ओव्या आत्ता आपण पाहिल्या. असा जो काही गुण आहे तो ज्याच्याजवळ आहे, त्याच्याजवळ काय आहे, या गुणामुळं तो अंतःकरणानं शुद्ध असल्यामुळं कोणाला कशानेही दुःख होईल असं त्याच्या ठिकाणी नाही. मग कसा जरी असला तरी तो सुखी कसा होईल हे पाहणं हेच मोक्षाचं लक्षण आहे. मोक्ष म्हणजे सुखाकडं तर जायचं आहे, आणि हा सुख होण्याकरता जे जे काही क्रिया करतो ते सुखाच्याच आहेत. तेव्हा हा मोक्षमार्गीचे सुखासनं. आता हे जर काय असेल तर जसं मोक्षाकडे जाण्याकरता आपल्याला योग्य प्रकारचा अधिकार निर्माण करावा लागतो, तसा हा अधिकारीच तिथला झालेला आहे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोरे. आता दया हा गुण सांगायचा आहे. दया कशी असावी, तर मनुष्याजवळ दया असते, पण तो काय करतो, ठराविक लोकांसाठी त्याचा वापर करतो, बाकी नाही. हिथं तसं नाही. दया जिथं जिथं गरज असेल ते ते बघितल्यावर दया यावी. त्याला उदाहरण काय दिलं, तर जसं पौर्णिमेचा चंद्र, त्याचं जे असणारं चांदण आहे ते आमक्यालाच द्यायचं तर ह्याला न द्यायचं असं नाही. त्याच्या ठिकाणी साने थोर म्हणजे लहान मोठं असं काही नाही. जसं माणसाला आनंद वाटतो चांदणं चांगलं पडल्यावर, पण झाडावर पडतं, झाडंही चांगली सुकावतात. दुसऱ्या औषधीवर उलट असं आहे की जितकं चांदणं चांगलं तितके वृक्ष वेली ह्यांना बहर येतो. त्यांचे रात्री जास्त फुटवे फुटतात. फळं किंवा फुलं ही रात्री त्याची धारणा जास्त होते. झरे तुंबले असले तर रात्री त्याच्या ठिकाणी वाहतूक होते. म्हणजे हे सगळं चंद्रामुळं निर्माण होतं. मग जसं सगळ्या औषधी वनस्पतीत चंद्र काय करतो, आता आपण पाहतो की कोजागरीलाच फक्त ते आहे, त्या ऋतूमध्येच ह्या सगळ्या गोष्टी होतात असं नाही. कधीही चंद्र आपलं जे काही असलेलं दिव्यत्व आहे चांदण्यातलं ते प्रत्येक ह्याच्यामध्ये औषधत्व भरतो. हेच त्याच्या ठिकाणी काय आहे, जसं चकोराला त्यातलं अमृत मिळतं तसं हे अमृत त्याने सगळ्या औषधीत भरलं. आता आपल्याला वाटतं की ही औषधी वनस्पती ती औषधी वनस्पती, पण सांगतात की सगळ्याच औषधी वनस्पतीत असं कुठलंच नाही की हे का जसं आता देवासाठी तुळस लागते, देवासाठी काय आहे की हरळी लागते म्हणजे दुर्वा लागतात, बेल लागतो, आणखीन जे काही असे लागणारे गोष्टी ह्या सगळ्या औषधीच आहेत, उगीच नाही देवाने धारण केलेल्या. प्रत्येक ह्यातलं जे काय आहे त्याच्यात सगळ्यात औषध आहे. तसं कुठलंही असेल ते निष्करण निर्माण झालेलं नाही. सगळी मुलं हे औषधीत, पण त्याच्यातलं औषधी तत्व चंद्रामुळं निर्माण होतं. असा जो चंद्र आहे तो जसा सगळ्यावर दया करतो तसं हेही सगळ्यावर दया करतात. तैसे दुःखिताचे शिणणे हिरता सकणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा. आता आपल्याला असं पाहत असतो आपण की कोणी जे असेल ते आजारी, अजून काही दुखणं भाणं असेल तरच दुःखी, बाकीच्या कोणत्या गोष्टीने मनुष्य दुःखी असतोच. मग त्याचं जे दुःख आहे ते आपल्या कणवतेनं म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या दयानं करुणेनं ते कसं कमी करता येईल याच्याकडं पाहायचं, आणि मग त्याच्याकरता त्यात दुःखातनं त्याला दूर केलं म्हणजे मग तो कसा होईल, सुखी होईल. याच्याकरता उत्तम आधम नेणे हा चांगला आहे, किंवा ह्याला हे द्या ह्याच्यावर दया करावी, हा कशाचा आला, ह्याचा काय उपयोग आहे, याला आपण आत्ता जरी ह्या दुःखातनं बाहेर काढलं तर उद्या अजून कोणाला तरी काहीतरी करेल, असं काही नाही. त्याला त्यावेळच्या दुःखातनं दूर करण्याची सतत अंतःकरणात असलेली दया आहे. पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचेही. आता काय असतं की सगळ्यात त्यांनी सांगितले की सगळ्यामध्ये पाणी हे श्रेष्ठच आहे. का तर प्रत्येक तहानेलेल्या मनुष्याला पाण्याची गरज आहे,
पण पाणी एक स्वतः असं आहे की तुम्हा आम्हाला काय करतं, पाणी तहान येण्या लागली म्हणजे आपण घेतो भरून, भांडे घेतो भरून घेतो. पण जेव्हा ते पिकाला दिलं जातं, अजून कशासाठी बाहेर येतं, तेव्हा ते जेव्हा जमिनीवर राहतं तेव्हा कोणत्याही पिकाला ताजंतवानं करतं आणि स्वतः संपून जातं. म्हणजे गवताला असो नाही तर पिकात असो, त्या पाण्याने स्वतःला काय केलं, त्याच्यामध्ये रसरूपानं आत निघून गेलं. आता पाणी राहिलं नाही. पाणी कुठं आलं, हे सांगे कोंबाची लवलव, म्हणजे आता ते कोंब सगळे लवलवीत झाले, त्याच्या ठिकाणी टवटवी आली. हे कुणी केलं तर पाण्याने. मग पाण्यानं आपलं अस्तित्व पाणीपणाचं संपवलं आणि त्याला अत्यंत कसं आहे की लोकांनी पाहिलं तरी वाटावं, अरे किती चांगलं हे पीक, किती चांगले ही फुलाची झाडं, हे सगळे वनस्पती किती चांगले आहेत. कारण त्याच्याकडं पाहिल्याबरोबर आकर्षण निर्माण व्हावं. पण नुसतं मनुष्याचं किंवा सजीवाची तहानच भागवली असं नाही. निर्जीव किंवा वनस्पती, त्या वनस्पतीला सुद्धा सगळं काय आहे की जीवन दिलं. असं असणारं जे पाणी, ते पाणी स्वतः संपतं. आता मग आपल्याला वाटतं गवत वाढू नये, शेतकरी गवताला काढून फेकून देतो, धान सांभाळतो. पाणी म्हणतं मी ह्याला पण वाढवणार, ह्याला पण वाढवणार, आणि ते त्याला पाणी दिल्यामुळं त्याच्या ठिकाणी वाढ होते, पाणी मात्र संपतं. तैसे पुढीलाचे तापे, कळवलेले कृपे, सर्वस्वेची दिधले आपण पे, तरी थोडेच गमे. आता जर एखाद्याचं काही दिसलं आपल्याला आणि त्याचा त्रास दूर करायला, त्याचं दुःख सगळं बाजूला करायला आपलं सर्वस्व जरी गेलं, त्याच्या बदल्यात आपल्याजवळ आता काही राहिलं नाही, असं जरी असलं तरी थोडीसुद्धा काही नाही. आता काय झालं, एखाद्याला खूप थंडी वाजत होती, मग ह्याने अंगावरचंच काढून त्याला दिलं, आपल्या अंगावरचं पांघरून काढलं आणि त्याला दिलं. दुसरा बघितला, त्याला काय आहे की थंडीच होती, मग ह्याने अंगातला स्वेटर काढला आणि देऊन टाकला. आता हा उघडा झाला की, पण ह्याला त्याचं काही नाही. म्हणजे मग हे जे काही आहे, मागे एक रणतीदेव नावाचे होऊन गेले, त्याने महिन्याचा उपवास केला होता आणि मग आता पारणं सोडायचं शेवटच्याला म्हणून आणलं बाहेरनं पीठ मागून, हाताने त्याची काय आहे की भाकरी एक केली आणि त्यातला आपल्याला आता पारणं सोडायचं म्हणून केळीचं पान घेतलं, त्याच्यावर ते ठेवली आणि पाणी फिरवायचं आणि खायचं. तेवढ्यात एक जण आला, अहो म्हणला 2-3 दिवस झालं काय मिळालं नाही हो, माझा आपला फार उपवास झाला आणि फार माझं त्रास होतो आहे मला. मग त्यातली अर्धी त्याला देऊन